माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बौद्ध समाजाविषयी अपशब्द वापरले होते। जलील यांच्यावरती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। त्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून आंबेडकरी अत्याचार विरोधी कृती समिती आयोजित मोर्चाला सुरुवात झाली आहे। मोर्चात हजारो आंबेडकर अनुयायी सामील झाले। मोर्चेकरांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन गिरे यांनी। एका पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत आज आंबेडकरी संघटनांनी मोर्चा पुकारलेला आहे। इम्तियाज जलील यांच्या विरोधात शहरातील 3 पोलीस ठाण्यांमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि आतापर्यंत त्यांना अटक झाली नसल्याने आंबेडकरी समाज आक्रमक झालेला आहे आणि त्यांना तातडीने अटक करावी यासाठी अशा पद्धतीने क्रांती चौक येथून भव्य असा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। एकमुखी मागणी या ठिकाणी केली जात आहे। सर्वपक्षीय सर्व संघटना या मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत आणि आपल्यासोबत वंचितचे नेते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। नेमकी प्रमुख मागण्या काय नेमक्या कोणकोणत्या आहेत? आमची प्रमुख मागणी हीच आहे की इम्तियाज जलीलने जे मागासवर्गीय समाजाची जी भावना दुखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल झालेले आहेत। याच्यापूर्वी त्यांच्याकडे इलेक्शन झाल्यानंतर एक अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता, परंतु त्यावेळेस कोणी त्याच्यात एवढं हे घेतलं नाही। परंतु आता ज्यावेळेस त्यांनी भावना दुखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून त्यांच्या विरोधात पोलिसांनी त्यांना आतापर्यंत अरेस्ट केलेली नाही आहे। यांच्या पाठीशी नक्की खंबीरपणे जर कोणी उभा असेल तर ते या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि म्हणून त्यांना 8 दिवस झाले आतापर्यंत त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं नाहीये। आमची हीच मागणी आहे की त्यांना तात्काळ अरेस्ट झाली पाहिजे। का अटक होत नसावी, का तुम्हाला असं वाटतं? मी सांगितलं आताच की त्यांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस यांच्या ताकद आहे, त्यांचा हात आहे, ते बीजेपीसाठी काम करत आहे, हे सरळ उघडं आहे। बीजेपीच्या सांगण्यावरून ते काय कामं करत असतात हे सगळं महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे। काय सांगा तुम्ही आज या मोर्चामध्ये सहभागी? प्रमुख मागण्या कुठल्या आहेत? प्रमुख मागणी म्हणजे जे माजी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल पहिले मी तीव्र निषेध करतो व ते वारंवार पालकमंत्री संजय शिरसाट असो किंवा समाजाबद्दल असो त्यांच्या भावना समाजाला आता कळलेल्या आहेत आणि त्यांचा जाहीर निषेध मी व्यक्त करतो। इम्तियाज जलील यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या अनुषंगाने त्यांना तातडीने अटक केली गेली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आता मोर्चा हा मार्गस्थ होत आहे। कॅमेरा पर्सन अबुल वाघुरेसह मी सचिन शिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।